भंडारा जिल्ह्यामध्ये महायुतीत नवा वाद पेटलाय। शिवसेनेचे लोकसभा युवा प्रमुख जॅकी रावलानी यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। शिवसेनेचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या अहंकाराला कंटाळून भाजपामध्ये प्रवेश केला असं रावलानी यांनी सांगितलं। तर भोंडेकर यांनी बावनकुळेंवर टीका केली आहे। जॅकी रावलानी हा वाळू माफिया आहे, असा फालतू लोकांना माझ्याकडे आणायचं नाही असं 6 महिन्यांपूर्वी मी बावनकुळे यांना म्हणाले होते। मग आता भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये रावलानी स्वच्छ झालेत का असा सवाल भोंडेकर यांनी केलाय। त्यामुळे महायुतीत वाद निर्माण झालेला आहे। मी आता जवळजवळ 17 वर्षापासून शिवसेनेत होतो आणि आमदार नरेंद्र भोंडेकर हे माझे चांगले मित्र होते। त्यांच्यामुळेच मी शिवसेनेमध्ये होतो। पण आता काही महिन्यांपासून त्यांच्या जो म्हणजे कार्यकर्ता म्हणा किंवा आमच्यासोबत म्हणा जो वागण्याचा रवैया होता, म्हणजे एक अहंकारी प्रवृत्तीचा होता आणि त्यालाच त्रासून मी शेवटी काल भाजपमध्ये प्रवेश घेतला। यांना मी बावनकुळे साहेबांकडे घेऊन गेलो होतो आणि बावनकुळे साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की अशा फालतू जे आहेत रेती माफिया यांच्यापासून सावध राहा। तेव्हापासून मी यांच्यापासून सावध होतो। आता बावनकुळे साहेबांनीच मला हा सल्ला दिला की यांच्यापासून सावध राहा, कारण रेती माफिया हे त्यांचा आरोप होता, माझा नाही। आणि हा विषय माझ्यासाठी आता संपलेला आहे, तर तो ज्या पक्षात गेला त्या पक्षात सुखरूप राहायला पाहिजे। फक्त आता जिथं तिथं चांगला आहे, तिथे भाजपमध्ये गेल्यानंतर तो साफसूत्र झाला असेल वॉशिंग मशीनमध्ये, तर माझ्या शुभेच्छा आहेत। बदलापुरामध्ये भाजपने एकनाथ शिंदेंना धक्का दिलाय। बदलापुरात पालिका निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याची घोषणा भाजपने केली आहे। भाजपकडून शिवसेनेला बाजूला सरण्यात आलंय। पालिका निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप पक्षांमध्ये युती झालेली आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला पालिका निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीला भाजप आमदार किसन कथोरे यांच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटानं एकदिलाने काम केलं होतं। त्यावेळी पालिका निवडणुकीच्या वाटाघाटी ठरल्या होत्या। ठरल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपमध्ये युती झाल्याचं कॅबिनेट मंत्री आशिष दामले यांनी स्पष्ट केलं। खरं तर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच जे उमेदवार होते खासदारकीचे आणि आमदारकीचे, त्यांच्याशी बोलणं झालं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यावेळेस मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला गेला पाहिजे। आणि मला वाटतं प्राथमिक जी चर्चा झाली आणि आढावा झाला की कुठकुठले वॉर्ड आपल्याला कोणाला देता येतील, ह्याचा विचार केल्यानंतर साधारणतः आम्हाला अपेक्षित जागा ही भाजपने सांगितलं की ठरल्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ठरल्याप्रमाणे आम्ही द्यायला तयार आहोत आणि त्या अनुषंगाने आमचं काम सुरू झालंय। संजय राऊतांनी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे। पुणे एकेकाळी विद्येचं माहेरघर होतं, मात्र आता अजितदादांमुळे आणि भाजपमुळे पुणे गुंडांचं माहेरघर झालंय, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली। तसंच कोयता गँग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली असल्याचंही राऊत म्हणाले। पुण्यात जी गुंडगिरी सुरू आहे त्यावर पुणे पोलीस आयुक्त काय करतायत, असा थेट सवाल राऊतांनी केला। दरम्यान नाशिकच्या पोलिसांकडून त्यांनी प्रेरणा घ्यावी असा सल्लाही राऊतांनी पुणे पोलिसांना दिलाय। असे आदेश त्यांना बघा, पुणे हा एकेकाळी विद्येचं माहेरघर होतं, सांस्कृतिक शहर होतं। आज पुणे हे अजितदादा पवारांमुळे आणि नंतर भाजपमधल्या काही घटकांमुळे गुंडांचं माहेरघर झालेलं आहे। कोयता गँग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली। पोलीस आयुक्त काय करताय? तिकडले पोलीस आयुक्त जे कोणी आहेत त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून नाशिक शहरात जे काय घडामोडी सुरू आहेत त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे।